आपल्याला वाटेल कसल्या दगडी आहेत, तर हे मनी अट्रॅक्शन साठी वापरलं जातं. बऱ्याच खाली पायराइड आहे, त्याच्यानंतर गोमती चक्र आहे, त्याच्याबरोबर रुद्राक्ष आणि वरती मेरू श्री. नमस्कार मंडळी, तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे. आपले व्हिडिओ तुम्ही चांगले बघताय, चांगला रिस्पॉन्स आहे, जास्तीत जास्त शेअर करताय, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. त्यामुळे कसं लोकांमध्ये एक व्हिडिओ पोचतोय आणि काय आपल्याला घ्यायचं काय नाही, कुठे घ्यायचं ही सगळी माहिती मिळते. त्यामुळे आम्हाला अगदी महाराष्ट्रातून कित्येक जिल्ह्यातून जिथे आम्हाला माहिती नाही अशा गावागावातून आम्हाला फोन येत आहेत, व्हॉट्सअपला मेसेज येत आहेत, आपण कुरिअर पण लोकांपर्यंत पाठवतो. तर आज मी आपल्याला दाखवणार आहे आमच्या दुकानातील ज्या बरेच लोकांच्या आवडीचे विषय आणि लोकप्रिय आहेत, जसं की त्यांनी आतापर्यंत घेऊन गेल्यामुळे त्यांना काही चांगले अनुभव आलेत, अशा लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच वस्तू आज मी तुम्हाला दाखवणार आहे. जसं की आपण ते ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये ठेवू शकता. जसं की हे श्रीयंत्र आहे बघा, याच्यात खाली पायराइड आहे, त्याच्यानंतर गोमती चक्र आहे, त्याच्याबरोबर रुद्राक्ष आणि वरती मेरू श्रीयंत्र आहे. हे कसं आहे, घरात ठेवल्यामुळे कायम घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये सकारात्मकता विचार करण्याची दृष्टी बदलते, त्यासाठी आहे. त्याच्यानंतर हे आपण बनवलेलं आहे, म्हणजे एकदम ओरिजिनल असं प्रचलित. याच्यामध्ये खाली सॅनेलाइट आहे, त्यानंतर ग्रीन एव्हेंचरी, नंतर सिट्रीन, पायराइट आणि हेमेटाइट पावडर थोडी आहे, आणि त्याच्यावरती टायगरचे क्रश असं हे मेरूच्या आकाराचं धनयोग ब्रेसलेट. आता लोक ब्रेसलेट चार्जिंग करण्यासाठी किंवा हे सगळ्या गोष्टी चार्जिंग करण्यासाठी सॅनेलाइटचा दगड वगैरे घेतात, तर इथे सॅनेलाइटचा दगड घ्यायची गरज नाही. हा त्याच्यामध्ये ऑलरेडी सॅनेलाइट दगड आहे. आता हा आपण आपल्या ऑफिसमध्ये ठेवलात किंवा घरात ठेवलात तर घरामध्ये सुख शांती म्हणजे एक पॉझिटिव्ह विचार असं मानलं जातं, पॉझिटिव्ह विचार वगैरे वाढतात आणि ऑफिसमध्ये पण आपल्याला नकारात्मकता दूरून सकारात्मकता वाढते, त्यासाठी आहे. त्याच्यानंतर हे आपण बघू शकता, आपण ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये ठेवण्यासाठी मनी मॅग्नेटचं ट्री आहे. हे क्रिस्टल आहेत, त्याचे हे क्रश मध्ये बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये पायराइड आहे, सिट्रीन आहे, इकडे टायगर आहे, ग्रीन एव्हेंचर आहे वगैरे असे वेगवेगळे प्रकारचे. त्याच्याबरोबर खाली इथे पायराइड टाकलेले आहे. तर असं हे आपण आपल्या ऑफिसमध्ये घरामध्ये ठेवू शकता. आता त्याच्याबरोबर हे पायराइडचे स्टोन आहेत बघा, हे ओरिजिनल पायराइड स्टोन आहेत, तुम्ही बघू शकता. आपल्याला वाटेल कसल्या दगडी आहेत, तर हे मनी अट्रॅक्शन साठी वापरलं जातं. सुरुवात लहानापासून करतात, म्हणजे आपण किमान छोटा घेऊन जायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला जर त्याच्यातून काय वाटलं, फरक जाणवला, तर आज त्याची साईज वाढवायची. की कोण छोटा घेऊन जातो आणि मग पुढे पुढे मोठा घेऊन जातो. त्याच्यामुळे काय होतं, तेच आहे, सकारात्मकता वाढते, मनी अट्रॅक्शन आहे. त्यामुळे पायराइट हे सगळीकडे वापरलं जातं. जसं की त्याचं हँगिंग पण बनवलेलं आहे बघा, आपण घरामध्ये ऑफिसमध्ये हे लटकन म्हणून लावू शकतो, त्यामुळे आपले विचार बदलतात, त्यासाठी आहे. त्याच्याबरोबर हे एक स्पेशल आहे बघा, याच्यामध्ये ब्लॅक टर्मोनिल आणि सॅनेलाइट असं हे दोन्ही एकत्र आहे. त्याच्यामुळे कसं आहे, ब्लॅकमध्ये तुमची नकारात्मकता कमी होते आणि व्हाईट जे आहे सॅनेलाइट दगड, तो पॉझिटिव्ह राहण्यासाठी आणि ऊर्जा प्रदान करण्यासाठी वापरला. त्याच्यानंतर आपण दाखवणार आहोत हे आऊल आहे बघा, म्हणजे घुबड, लक्ष्मीचं वाहन म्हटलं जातं आणि कायम सकारात्मकता, पॉझिटिव्ह सकारात्मकता वाढवण्यासाठी हे आपल्या घराच्या एंट्रन्सला, म्हणजे घरातून आपण एंट्री केली की समोरच्या दरवाज्यावर असं आपण लावू शकता, जेणेकरून जाता येता याचं दर्शन व्हायला पाहिजे. ह्याच्यामध्ये काय 7 चक्र क्रश आहेत, जसं की बघा तुम्ही. त्याच्यानंतर लॅपिस आहे, टायगर आहे, त्याच्यानंतर हा तुमचा फिरोज आहे आणि ह्या गुंजा वगैरे आहेत. असं हे 7 चक्र आऊल आहे बघा, हे पण आपल्या ऑफिसमध्ये ठेवू शकता. त्यामुळे पण तुम्हाला सकारात्मकता जाणवणार, कायम पॉझिटिव्ह राहणार, विचार बदलणार, त्यामुळे आपण शांत राहणार आणि आपल्या व्यवसायाला भरभराटी किंवा घरामध्ये पण वातावरणामध्ये बदली झाल्यामुळे, घरामध्ये सकारात्मक वातावरण झाल्यामुळे घरामध्ये कमी तंटे वगैरे असं हे सगळं मानलं जातं. त्याच्यानंतर बघा, ही पायराइडमध्ये श्रीयंत्राची फ्रेम आहे, ही पण आपल्या ऑफिसमध्ये दुकानामध्ये ठेवली तर चांगलं असतं, भरभराटी होण्यासाठी मदत करते. पायराइड हा अट्रॅक्ट करणारा धातू आहे, त्यामुळे हे आपण घरामध्ये ठेवलं, ऑफिसमध्ये ठेवलं तर उत्तम. त्याच्यात नंतर हे पण बघा, नुसतं पायराइडचं मेरूमध्ये आणि मध्ये क्रिस्टल आहे, असं हे मेरू श्रीयंत्र आहे. ही कासवाची प्लेट आहे आपल्याकडे, ही डिश आहे आणि मान्यता अशी आहे की याच्यामध्ये पाणी ठेवून कासवाला असं ठेवतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कायम
पॉझिटिव्ह राहण्यासाठी. आणि कासव हे एक मन केंद्रित करणारं म्हणजे मन भक्कम करणारं असं आपल्या प्रत्येक देवळात गेला तर बघा समोर कासव असतं, कासवाला नमस्कार करून आतमध्ये जातो म्हणजे हे देवाकडे बघतं. आणि ह्याची खासियत अशी असते की हे दूध पाजत नाही त्याच्या पिल्लाला, हे नजरेन त्याला मोठं करतं. तसंच आपल्याकडे पण आपला पण भाव तसा पाहिजे की आपण देवाकडे बघताना त्या नजरेन दृष्टी ठेवली पाहिजे की आणि देवानं आपल्याला सांगितलं पाहिजे तव कुर्मा समकृपा दृष्टी सदैव असावी मजवरती तुटोनिया जीव ग्रंथी सायुज्यता घडावी. तशाप्रमाणे आमच्या महाराजांचं हे वाक्य आहे. तसंच हे आपण ठेवलेलं उत्तम, घरामध्ये असेल तर उत्तम असं. त्याच्यानंतर हा एक पायराईट आणि इविल आहे म्हणजे नजर बाधा, नजर दोष आणि मनी अट्रॅक्शन असं आपण घरात ऑफिसमध्ये लावू शकतो. श्रीयंत्र आपल्याकडे बरेच प्रकारची देवघरात तर ठेवू शकता, ऑफिसमध्ये पण ठेवू शकता आणि दुकानामध्ये पण. आपल्याला जर उन्नती पाहिजे त्यासाठी पण हे मानलं जातं, त्यासाठी हे मेरू श्रीयंत्र आहे. तसंच हे स्पेशल श्रीयंत्र आहे, जसं की 3D मध्ये आहे, बघू शकता तुम्ही. एकदम त्याची जे कटिंग आणि साईज वगैरे लेझर कटिंग आहे, हे एकदम लेझर कटिंग मध्ये आहे. त्यामुळे हे पण घरामध्ये ऑफिसमध्ये ठेवलं तर उत्तम असं. अशा ह्या आपल्या सगळ्या वस्तू आपण दाखवल्या तुम्हाला. ह्या घरामध्ये ठेवल्यामुळे सकारात्मकता वाढते आणि ऑफिसमध्ये वगैरे कायम चांगल्या वेब्स राहतात, त्यासाठी ह्या वस्तू घेतात. ह्या आपल्या दुकानातील एकदम रनिंग चालणाऱ्या वस्तू आहेत. समाधान जर तुम्हाला हवं असेल तर ह्या सगळ्या वस्तू आपल्या दुकानामध्ये आलेल्या आहेत. आणि गणेश गल्ली, लालबाग, गुरुकृपा आपलं दुकान तिथे आहे. आज 50 वर्षापासून आपण इथे व्यवसाय करत आहोत. लोकांचा विश्वास आहे. तर तुम्हाला पण या वस्तू घ्यायच्या असतील तर नक्कीच गुरुकृपाला संपर्क करा. तसेच आतापर्यंत जसे तुम्ही व्हिडिओ आमचे शेअर केलेत तसेच हा पण व्हिडिओ लोकांपर्यंत पाठवा. त्यामुळे लोकांना ही सगळी माहिती मिळेल आणि ओरिजिनल वस्तू कुठे मिळते, खात्रीलायक कुठे मिळते तेच कळू शकेल. त्यासाठी आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.